म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांना 8,000 कोटी रुपयाची नवीन पार्लमेंट बिल्डिंग बांधायची असेल तर ते 2 वर्षामध्ये ते कंप्लीट करतं. मग 50 किलोमीटर जायकवाडी पासून इथे लाईन टाकण्यासाठी 10 वर्ष का लागत आहेत? का त्याच्यावर आपण जास्त पैसा खर्च करून 24 आवर्स काम करू शकत नाही? आणि लोकांना जे पाण्यासाठी त्रास होत आहे ते अजून किती वर्ष चालणार आहे? विश्व प्रवास में आप सभी का स्वागत है। और आप जैसे को पता है कि हमारा गंगापुर, वैजापुर और जो क्षेत्र है अपना मध्य और पूर्व, यहाँ पर पूरा दौरा हुआ है विश्व प्रवास का। और वहां से जो विवरण आया है, कुछ प्रश्न आए हैं, वो प्रश्न हम करेंगे माननीय जलील साहब को। तो पहला ये प्रश्न है, पहला प्रश्न सर ये ग्रामीण भाग से आया है और ग्रामीण भाग में आपसे बहुत अपेक्षा आहे आणि त्यांना तुमच्याकडून इतकी अपेक्षा आहे फक्त आणि फक्त पाण्याच्या प्रश्नावर। तर त्याबद्दल सर आपण त्याला ठोस उत्तर देणे, जेणेकरून सामान्य जे शेतकरी वर्ग आहे त्यांना पाण्याचा प्रश्न कसा सॉल्व्ह होईल आणि काय प्रॉब्लेम आहे। नक्की लोकांची अपेक्षा या नेत्याकडून जास्त असते जे काम करतो, आणि स्वाभाविक आहे की शहरी भाग असू द्या किंवा ग्रामीण भाग असू द्या, सर्वांची अपेक्षा माझ्या बरोबर काय आहे तर त्यांना माहित आहे की माणूस काम करणारा आहे करते। पाण्याच्या संदर्भात जे आहे ते खरी गोष्ट आहे की पाणी एक गंभीर समस्या आहे आणि फक्त ग्रामीण पुरता नाही आहे, शहरामध्येही मुख्य मुद्दा काही असेल तर ते पाण्याचा मुद्दा आहे। पण ते कशामुळे झालेला आहे हेही विचार करण्याची आवश्यकता आहे। म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांना 8,000 कोटी रुपयाची नवीन पार्लमेंट बिल्डिंग बांधायची असेल तर ते 2 वर्षामध्ये ते कंप्लीट करतं। मग 50 किलोमीटर जायकवाडी पासून इथे लाईन टाकण्यासाठी 10 वर्ष का लागत आहेत? का त्याच्यावर आपण जास्त पैसा खर्च करून 24 आवर्स काम करू शकत नाही? आणि लोकांना जे पाण्यासाठी त्रास होत आहे ते अजून किती वर्ष चालणार आहे? त्याचं प्रमुख कारण हे आहे, पाणी जे आहे ते सेल्फ क्रिएटेड प्रॉब्लेम आहे। पाणीची समस्या आपल्याकडे नाही आहे, असं नाही आहे की आपल्याकडे पाणीच नाही आहे, पाणी अवेलेबल असूनही आपल्याला मिळत नाही। त्याचं मुख्य कारण आपण 12 वर्ष वाया घालवले। कशासाठी वाया घालवले? एक प्रायव्हेट कंपनी आपल्याला आणायची होती आणि पाण्याचा ठेका जे आहे ते एका प्रायव्हेट कंपनीला देणार होते, आणि देशामध्ये औरंगाबाद एकमेव असा शहर होता की जिथे पाण्याचा ठेका एका प्रायव्हेट कंपनीला देणार होते। आता मी आपल्याला विनंती करतो, तुम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या नेत्याकडे जावं आणि त्यांना फक्त एक प्रश्न विचारा, ही जी समांतर कंपनी होती, प्रायव्हेट कंपनी, हे कुणाची होती विचारेल? तर त्याचं उत्तर ते तुम्हाला देणार नाही। उत्तर मी देतो, ती कंपनी होती भारतीय जनता पार्टीचे राज्यसभाचे सांसद खासदार सुभाषचंद्रची कंपनी होती। मग कशासाठी ते औरंगाबादला आले आणि सांगितलं की आम्हाला पाण्याचा ठेका पाहिजे? ते काय औरंगाबाद सिलेक्ट केलं? कारण त्यांना माहित आहे की इकडचे जे नेते मंडळी आहे ते काही पैसे फेकले तर ते मॅनेज होतात। ते आमदार असू द्या, मंत्री असू द्या, खासदार असू द्या, कोणीही। तर आणि इकडचे जे लोक आहे ना ते खूप शांत स्वभावाचे आहे, जाऊ द्या ना, आपल्याला काय करायचे आहे, म्हणजे ते खूप असे, त्यांना काही देणं घेणं नसतं, फक्त त्यांना तक्रार करायची असते। कोणी रस्त्यावर येऊन विरोध करायला तयार नाही होता। मी विरोध केला आणि मी ठणकावून सांगितलं होतं, मंत्रालयामध्ये एका मोठी मीटिंग झाली होती आणि त्या मीटिंग देवेंद्र फडणवीस साहेबांच्या, मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये हे प्रायव्हेट कंपनीला माझ्या शहरामध्ये येऊ देणार नाही। 7 वर्ष लागले त्यांच्या डोक्यामध्ये हे जाण्यासाठी। हे काम आपल्याला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला द्यायचं, दिले। आता काम संत गतीने सुरू आहे। कशाला संत गतीने सुरू आहे? एकदा त्याला ठेका मिळाला होता, जे कंपनीला टेंडर मिळाला होता, तर ते मंत्री जे होते, कन्सर्न मिनिस्टर, 4 महिने त्यांनी ते फाईलवर साईन केली नाही। कशामुळे साईन केली नाही? तर त्यांना जितकी टक्केवारी पाहिजे होती, कमिशन पाहिजे होते ते कंपनीकडून, ते द्यायला तयार नाही होते। म्हणजे तुम्ही बघा की किती गंभीर प्रश्न असूनही ते कशा लाईटली घेतात। पण नक्की आपण याच्या बाबतीत प्रयत्न करत आहे, करत राहणार। हे प्रश्न मी याच्यासाठी केलाय की ग्रामीण भागात जितका व्ह्यू झालाय त्यांच्याकडून तुम्हाला हे प्रश्न होता। प्रश्न नंबर 2 आहे सर, की जे बाजार भाव जे
सर्व याला भेटला पाहिजे, तो बाजार भाव का नाही भेटतो आणि त्याचकरिता तुम्ही काय प्रयत्न करणार आहे? कारण काय आहे की बाजार भावाचं पण शेतकऱ्यांना तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहे. आता सगळी अपेक्षा माझ्याच कडे हा, आहे. नाही, काय नाही, करता नाही, तुम्ही? काय आताच तुम्ही सांगितलंय नाही काय आहे मी आपल्याला काय सांगतो, अपेक्षा ही हो हो नाही गायकवाड साहेब, मी आपल्याला काय सांगतो की आपण केंद्र सरकारमध्ये बसलेले पंतप्रधान असू द्या आणि त्यांचे मंत्री असू द्या, हमने किसानों के लिए इतना बड़ा पैकेज घोषित किया. कुठे घोषित किया? या हातात देतं आणि दुसऱ्या हातातून आपल्या खिशात टाकतं. म्हणजे तुम्ही इतकं काही केलं असेल शेतकऱ्यांच्या भाववाढीसाठी, तुम्ही हे प्रॉमिस केलं होतं, तुमच्या वचननामामध्ये होते की शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांचा जे प्रोडक्ट आहे त्याला डबल भाव मिळवण्यासाठी, ते त्यांची इन्कम वाढवण्यासाठी आपण त्यांना आश्वासन दिलं होतं. झाले का? नाही झालं. मग इतके मोठे काम तुम्ही शेतकऱ्यांसाठी केलं असेल तर मी मोदी साहेबांना प्रश्न विचारतो की देशामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या कुठे होत असेल पूर्ण देशामध्ये, तर ते माझ्या मराठवाड्यामध्ये. मग का असा होत आहे? कुठे आपण चुकत आहे? याच्या बाबतीत विचार करण्याची गरज आहे. आणि तिसरा प्रश्न आहे सर, एकदम व्हेरी क्लोज, की जे आदर्श बँक घोटाळा आहे त्याकरिता तुम्ही प्रयत्न केला, पण काही लोक विरुद्ध आरोप करतायत, तर त्याबद्दल काय खुलासा करावा? असं जुतीवर टाकतो मी त्यांना. ते तर आहे. आणि दुसरं सर्वात महत्वाचा तुमच्याकडून अपेक्षा जे आहे, सामान्य जे संभाजीनगर औरंगाबादचे जे जनता आहे त्यांना पण, आणि ग्रामीण भागातला, ग्रामीण आमचा एकमेव असा चॅनल आहे जे नवीन चॅनल आहे, आणि आम्ही ग्रामीण भागात एक आमचं पूर्ण ते चेक करा. त्यामध्ये त्यांच्याकडून तुम्हाला हे मेसेज मला पास ऑन करायचा होता का पाण्याचा प्रश्न, आणि त्याचे बरेचसे उत्तर तुम्ही दिलेत, त्याबद्दल धन्यवाद.